वांद्रे पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे। सैफ अली खानच्या घरामध्ये शिरून या आरोपीने हल्ला केला होता। त्यानंतर आरोपी फरार होता। हा आरोपी परराज्यामध्ये तर पळून गेला नाही ना अशी शक्यता वर्तवली जात होती, पण आरोपीला मुंबईतनच पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी वडाळा परिसरातला असल्याचं बोललं जात आहे आणि पोलिसांच्या तब्बल 20 टीम्स आरोपीच्या शोधासाठी तैनात होत्या। या घटनेनंतर विरोधकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला होता। अखेर पोलिसांना या आरोपीला अटक करण्यात यश आलंय। तर सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी हा मुंबईतच होता आणि त्याला आता पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीला चर्चगेट परिसरातून अटक करण्यात आली आहे। या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर हा आरोपी पोलिसांशी हुज्जत घालत होता। त्याचा उर्मटपणा समोर आलाय। सैफवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबईतल्या चर्चगेट परिसरातून अटक करण्यात आली आणि आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर तो पोलिसांशी हुज्जत घालत असल्याचं समोर आलंय। त्याला वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलंय। हाच तो आरोपी ज्यानं सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून त्याच्यावरती हल्ला केला होता। त्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। तब्बल 24 तासांनंतर हा आरोपी पोलिसांच्या आता अटकेत आहे। चर्चगेट परिसरातनं त्याला तो पोलिसांशी हुज्जत घालत असल्याचं समोर आलंय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमत वरती आपण बघतोय। सर्वात आधी सगळे अपडेट घेतोय आमचे प्रतिनिधी विजय वंजारा यांच्याकडनं अधिक माहिती। विजय, या आरोपीला अटक झाल्यानंतर आता काय अपडेट्स? नक्की श्वेता, आपण बघितलं तर 30 तास उलटलं होतं। या 30 तासानंतर मुंबई पोलिसांना यश मिळालेलं आहे या आरोपीला अटक करण्यासाठी। या आरोपीला आता अटक केल्यानंतर हा आरोपी पोलिसांसोबत उद्धत करत होता। सूत्रांच्या माहितीनुसार एक माहिती मिळालेली आहे की हा आरोपी मुंबईतच होता, मुंबईतल्या बाहेर कुठे गेला नव्हता। हा चर्चगेट परिसरात हा थांबून होता। हा नेमकं चर्चगेट परिसरात काय करत होता आणि नेमकं तिथे हा कसा पडला याची सुद्धा आपल्याला माहिती मिळणारच आहे। आणि आरोपीला आपण जर बघितलं, हा आरोपी हल्ला जर केल्यानंतर तो ज्यावेळी इमारतीमधून बाहेर पडला तर इमारतीतून बाहेर पडल्यानंतर असंही सांगण्यात येत आहे की तो बांद्रा परिसरातच फिरत होता रात्रभर आणि पोलिसांना संशय यावं नाही, कुठलाही संशय यायला नाही पाहिजे, आरोपी सापडला नाही पाहिजे म्हणून याची काही त्याची पुढची पाऊल होती का यावेळी सुद्धा प्रश्न पडलेला आहे। सध्या या आरोपींच्या संपर्कात त्यांच्या सैफ अली खान याच्या घरचं कोण कुटुंब म्हणावं किंवा मॅनेजमेंटला त्या केअरटेकर असतील किंवा हे त्याच्या संपर्कात होतं का, की यांनी आधी इथे त्यांनी त्याची रेखी केली होती का, याचाही सुद्धा पोलीस आता तपास करणार आहे। श्वेता।